आपल्या पेटूला पुढे घे. आता आपले क्वाड्रंट्स, तर आपल्याला जर हा पार्ट आपल्याला स्टडी करायचा असेल तर आपण याला क्वाड्रंट्स मध्ये डिवाइड केलेला आहे. तर आपल्याकडे याचे 9 क्वाड्रंट्स आहेत. आपला स्टमक कुठे येतो? लेफ्ट हायपोकॉन्ड्रिक रिजन मध्ये आपला स्टमक येत असतो. याच प्रकारे आपल्याला स्टडी करून कुठला ऑर्गन कुठे आहे ह्याची प्लेस माहित करायला हेल्प होत असते. तर आपला स्टमक कुठे आहे? लेफ्ट हायपोकॉन्ड्रिक रिजन मध्ये. हे आहे आपलं स्टमक. इकडनं आपला इसोफेगस येतो आणि मग हे आपलं कुठलं स्टमक. आता आपण त्याचे पार्ट्स बघू. Stomach. It occupies the left upper quadrant, epigastric and umbilical region, and much of it lies under cover of the ribs. म्हणजे ते कुठे येतं? लेफ्ट अपर क्वाड्रंट मध्ये येतं, epigastric and umbilical region मध्ये येतं आणि lies under cover of the ribs. म्हणजे under cover of the ribs म्हणजे काय? रिब्सच्या खालच्या दिशेने. Stomach located at level of T10 and L3 vertebral. तर आपण या आपल्या पार्ट मध्ये लोकेशन जर बघत असतो तर आपल्याला आपल्या वर्टेब्राची मेजरमेंट नुसार म्हणजे कुठल्या वर्टेब्राला काय आहे हे जर शिकायचं असेल एक्झॅक्ट पोझिशन तर मग आपण वर्टेब्रावरून स्टडी करत असतो. पोझिशन ऑफ द स्टमक व्हॅरीज विथ द बॉडी अँड हॅबिट्स. म्हणजे सगळ्यांची बॉडी जवळपास सेम असतात पण काही गोष्टींमुळे त्यांच्या हॅबिटेट्समुळे स्टमकची पोझिशन थोडीशी वर खाली आजूबाजूला होऊ शकते. आता आपण बघणार आहे स्टमकचं डिस्क्रिप्शन. स्टमक कसं आहे? आपला जे शेप आहे. असं जे शेप कसं असतो तसं आपलं एक स्टमक आहे. ऑर्गन इन द अपर लेफ्ट रिजन ऑफ ॲब्डोमिनल कॅव्हिटी. आपली जी ॲब्डोमिनल कॅव्हिटी आहे, कॅव्हिटी म्हणजे काय? एक हॉलो स्पेस. तर त्या हॉलो स्पेस मध्ये आपलं एक स्टमक आहे. ते कुठल्या साईडला आहे? लेफ्ट अपर रिजन मध्ये. इट इज कंटिन्यूअस विथ द इसोफेगस सुपीरियरली अँड empties into the duodenum of the small intestine and inferior. म्हणजे हा जो पार्ट आहे ना आपला हा इसोफेगस मध्ये येतो. मग इसोफेगस नंतर हा पूर्ण पार्ट स्टमक आणि मग हा पार्ट जो आहे जिथे स्टमक आपला एंड होतो त्याचा नेक्स्ट पार्ट आहे आपला duodenum. Continues the mechanical and chemical digestion of the bolus. After the bolus has been completely processed in the stomach, the that is called chyme. तर आपल्या bolus म्हणजे जे आपण घास चावलेला असतो किंवा घास ते आपल्या पोटामध्ये जातं आणि त्याला आपण काय बोलतो? chyme. म्हणजे आता आपलं ऑर्गन आहे, ऑर्गनच्या साईडला काय आहे, बाजूला काय आहे, बाजूला काय आहे, मागे काय आहे, पुढे काय आपण ते बघणार आहे. आता आपल्याला दिलेलं आहे अँटीरियर लेफ्ट लोब ऑफ लिव्हर अँड अँटीरियर ॲब्डोमिनल वॉल. म्हणजे अँटीरियर ॲब्डोमिनल वॉल आणि लेफ्ट लोब ऑफ लिव्हर ते कुठे आहे? त्याच्या वरच्या साईड म्हणजे अँटीरियर साईडला. पोस्टिरियरली काय आहे? ॲब्डोमिनल अरोटा, पॅनक्रियास, स्प्लीन, लेफ्ट किडनी and adrenaline gland. Superiorly diaphragm, esophagus and left lobe of liver. Inferiorly transverse colon and small intestine. हे जे चार पार्ट आहे हे स्टमकच्या साईडला काय आहे, पुढे काय, मागे काय हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. स्टमक म्हणजे एकच पार्ट आहे पण स्टमक मध्ये खूप सारे आपले ग्लँड्स मधून जे सिक्रेशन आहे ते आपल्या स्टमक मध्ये येतात ते आपल्याला डायजेशन साठी हेल्प करत असतात. मग नंतर आहे to left diaphragm and spleen and to the right liver and duodenum. स्टमकचा anatomical region, स्टमकचे रिलेशन्स बघायचे. त्या साईडला डायफ्राग्राम, मागे किडनी, येलो कलर मध्ये पॅनक्रियास, ट्रान्सवर्स मेसोकोलॉन, ट्रान्सवर्स कोलॉन. आता anterior abdominal wall, left coastal margin, diaphragm, left lobe of liver, superior left lobe of diaphragm. Diaphragm लोब असा एक शेपचा आपली मसल असते ती आपल्याला
इथे मध्ये असते ती वाली मसल. पोस्टीरियर लेसर सॅक पॅनक्रियास ट्रान्सफर मेसोकोलॉन ट्रान्सवर्स कोलॉन लेफ्ट किडनी सुप्रारेनल ग्लँड स्प्लीन स्प्लिनिक आर्टरी हे असतं. आता आपण बघू स्टमकची साईज काय म्हणजे स्टमक केवढं असतं. The stomach असतं the stomach is very digestible organ. It is about 25 centimeter long. म्हणजे स्टमक काय आपला 25 सेंटीमीटर लॉंग असते. आता म्हणजे प्रत्येकाच्या बॉडीमध्ये एवढं असते असं नाही. कोणाकोणाच्या बॉडीमध्ये ना स्टमकचा सर्जरी करून स्टमकची शेप कमी केलं जातं. ज्यांचं जास्त वेट वाढत असतं त्याच्या बॉडीमध्ये स्टमकची सर्जरी करतात, त्याला असं कट करतात, मग त्याची साईज कमी होऊ शकते. मग नंतर आहे द मीन कॅपॅसिटी इज 1 ऑक्युल 30 ml ॲट बर्थ, 1 liter ॲट प्युबर्टी अँड 1.5 to 2 liter इन अडल्ट्स. म्हणजे आपण जेव्हा जन्मतो तेव्हाच आपलं पोट सारखं नसतं. जसं जसं आपण वाढत जातो, जसं जसं आपल्या बॉडीच्या गरजा वाढत जातात, जसं जसं आपली एनर्जी लागणारी एनर्जी वाढत जाते तशी तशी पोटाची साईज वाढत जाणार स्टोअर करायसाठी. मग त्याचं आपल्याला मेजरमेंट्स दिलेले आहे. मग आपल्याला बघायचं आहे ग्लास ॲनाटॉमी. द ॲडल्ट स्टमक व्हॅरीज फ्रॉम 15 to 25 सेंटीमीटर लॉंग, but its diameter and volume depends upon how much food it contains. म्हणजे ह्याचा एक आपल्याला त्यांनी ओव्हरव्ह्यू दिलेला आहे की ती एवढं असतं, पण जेवढं आपण खातो, जेवढं आपण खाल्लं, जेवढं आपल्या पोटामध्ये आहे त्याच्यानुसार ते एक्सटेंड करत असतं. म्हणजे ते आपण म्हणू शकतो असं आपल्या नीडनुसार असं वाढू शकतं, कमी होऊ शकतं. जेवढं आपल्या पोटात आहे तेवढं, बट तेवढं एका फिक्स साईज पर्यंत फक्त. नंतर आहे एम्प्टी स्टमक हॅज व्हॉल्यूम ऑफ अबाउट 15 ml and cross sectional diameter only slightly larger than the large intestine, but when it is really distended it can hold about 1.5 liter of food. म्हणजे जेव्हा आपलं पोट खाली असतं तेव्हा आपल्या पोटामध्ये जागा किती असते फक्त 50 ml. जर पूर्ण खाली असलं तर मग जेवढं तुम्ही जेवण करसाल तेवढं ते एक्सटेंड होऊन जाईल. कुठपर्यंत होईल जोपर्यंत त्याची लिमिट आहे म्हणजे ती 1.5 लिटर पर्यंत. मग आता त्याचे मेजरमेंट्स दिलेले आहे बरोबर. फिलिंग म्हणजे ही 50 ml 250 ml 500 ml मॅक्स तुम्ही जेवढं खाता त्याच्यावर ते डिपेंड करेल. Stomach is the most dilated part of the digestive system. Stomach sizes is depend on the degree of gastric filling, but the digestion is mainly limited to the proximal stomach. आता तुम्ही सगळं जेवण वगैरे करता, तर त्याच्यामध्ये फक्त तुमचं जेवणच असं असते का? नाही. त्याच्यामध्ये बाकीचे खूप सारे ज्युसेस असतात जे आपल्याला डायजेशनसाठी हेल्प करत असतात. ज्युसेस असतात का? नाही. आपण खातो मग त्याचा गॅस बनतो, तो गॅस पण असतो. तो गॅस पण आपल्या पोटाला एक्सटेंड करत असतो. आपण बोलतो ना पोट फुगल्यासारखं वाटतंय, थोडंसं जडजड होत आहे, ती वाली सिच्युएशन. आता आपण बघणार आहोत इथपर्यंत काही डाऊट. आपण बघणार आहोत एक्सटर्नल फीचर ऑफ स्टमक. मग आहे स्टमक हॅज 2 ऑरिफिस ऑफ ओपनिंग, म्हणजे 2 ओपनिंग आहे, एक येण्यासाठी आणि एक जाण्यासाठी. The curvature or borders and 2 surfaces. आता आहे आपला स्टमक. हा आपला आहे इसोफॅगस आणि हा आपला पार्ट आहे ड्युओडिनम. तो फंडस आहे वरती. आपण जे खातो ना ते आपल्या बॉडी जे स्टमकचा हा जो पार्ट आहे हा म्हणला जातो बॉडी. आपण जो खातो हे बॉडीमध्ये राहतं आणि जे गॅसेस वगैरे असतात ते मोस्टली या फंडस मध्ये वरती स्टोअर होत असतात. आपण एखाद्या वेळेस जेवण करतो बघा, तसं ग्रॅव्हिटी आपल्या बॉडीवरती जास्त ऍक्ट करत नाही, पण स्टील आपण एखाद्या वेळेस जेवण करतो आणि राईट कुशीवरती झोपतो. मग ते काय होतं, समटाईम आपण म्हणतो ना राईट कुशीवरती झोपल्यानंतर ते परत येतं, असं मळमळल्यासारखं होतं. तर म्हणून म्हणतात की जेवण केल्यानंतर कधी पण लेफ्ट साईडला आपण झोपलं पाहिजे, राईटला नाही, कारण ते परत येऊ शकतं. इथे एक वॉल सारखं चॅनल असतं एकदम स्टार्टिंगला, ते प्रिव्हेंट करत असतं बॅक फ्लो. जे आपल्या पोटामध्ये आहे आपल्याला मळमळ वगैरे झाल्यानंतर कसं असतं कसं तरी होतं, मग ते वरती यायला.
आणि पायलोरिक वाली आपली कुठे ड्युओडेनम. ह्याच्यामध्ये जो पार्ट आहे तो आपला स्टमक. सबका साथ देना है, सिर्फ उस अकेले बंदी का है ना, उसके लिए खड़ी रही. ये दोस्ती है. हाँ, दोस्ताना. नंतर हा पायलोरिस ही आपली बॉडी तो फंडस. हा जो पार्ट आहे हा जिथे आपले इसोफॅगस समजा आणि आपली बॉडी किंवा फंडसचा पार्ट चालू होतो हा आपण म्हणतो कार्डिया. आता हा ग्रेटर कर्वेचर आणि हा लेसर कर्वेचर. लेसर कर्वेचर का? कारण हा समोरच्या दिशेने आणि छोटासा कर्व आहे, हा लेसर कर्वेचर. ग्रेटर कर्वेचर बघा किती मोठा आहे. नंतर हा पार्ट एट्रम आणि ड्युओडेनम. The lesser curvature which is point of attachment of lesser omentum. The stomach surfaces, anterior superior surfaces आणि posterior inferior surface. Diagram. Stomach anatomical. ऐसे करो ना, ऐसे करो, ऐसे करने से अच्छा ये बेस्ट है. आता आपण बघणार आहोत स्टमक अॅनाटॉमिकल रिलेशन्स. म्हणजे स्टमकचे अॅनाटॉमिकल रिलेशन्स काय आहे. आपण मी बघितले वरती कशाने आहे, सुपेरियरली, इन्फेरियरली. आता आपण बघणार आहे अॅनाटॉमिकल. तर त्याच्यामध्ये आहे आपला अँटेरो सुपेरियर सरफेस. द लेफ्ट हाफ ऑफ द सरफेस इज कॉन्टॅक्ट विथ द डायफ्राम. म्हणजे डायफ्राम जो आपला ही आहे इथला जो पार्ट आहे त्याच्याशी आपला लेफ्ट हाफ जो आहे तो कॉन्टॅक्ट मध्ये असतो. Which separates it from the base of the left lung, the pericardium, and the 7th, 8th, and 9th rib, and intercostal spaces of the left side. कशाला सेपरेट करतो? फर्स्ट लेफ्ट लंग, नंतर द पेरिकार्डियम and the 7th, 8th, and 9th rib. आपले खालचे आपली ट्रू रिब मधला एक, 5 मधला, 9th आणि 8 आणि 9th. नंतर intercostal spaces of the left side. The right half is in relation with the left and the quadrate lobes of the liver with the anterior abdominal wall. नंतर आपण जसं anterior inferior चं बघितलं तसं आपण बघणार आहे the posterior inferior surface is in relation with the diaphragm, the spleen, the left suprarenal gland, the upper part of the front of the left kidney, the anterior surface of the pancreas, the left colic flexor, and the upper layer of transverse mesocolon. The structure forms a shallow bed, the stomach bed on the viscous rectus. आता आपण बघणार आहे स्फिंक्टर्स. द कार्डियक स्फिंक्टर, लोअर इसोफॅगस स्फिंक्टर. कार्डियक स्फिंक्टर जो असतो आपण त्यालाच काय म्हणतो? लोअर इसोफॅगस स्फिंक्टर क्लोजेस ऑफ द टॉप एंड ऑफ द स्टमक. म्हणजे तो जो स्फिंक्टर आहे तो कुठे क्लोज होतो? ऑन द टॉप एंड ऑफ द स्टमक. टॉप एंड कुठलं? हे वाला. तिथे काय आहे आपला स्फिंक्टर. तो कुठला आहे? कार्डियक स्फिंक्टर. तो काय करतो? प्रिव्हेंट करतो काय? बॅक फ्लो. जे आपल्या स्टमक मधला आहे ते बॅक फ्लो तो प्रिव्हेंट करतो. मग नंतर आहे द पायलोरिक स्फिंक्टर क्लोजेस ऑफ द बॉटम. जसं वरती बंद करायचं आहे तसं खालती पण बंद करायचं आहे. वरच्याचं नाव आहे कार्डियक स्फिंक्टर. कार्डियक स्फिंक्टर का? कारण तो थोडासा आपल्या हार्टच्या जवळ असतो असं म्हणू शकतो आपण. किंवा नंतर पायलोरिक स्फिंक्टर क्लोजेस ऑफ द बॉटम. पायलोरिक नाव का? कारण इथे आपला जो पार्ट आहे तो आहे पायलोरिक आणि हा कुठे बंद करतो? ड्युओडेनम आणि पायलोरिकच्या मधातला स्फिंक्टर कोणता? पायलोरिक स्फिंक्टर. आता आपण बघू कार्डियक स्फिंक्टर. The cardiac sphincter is a specialized valve found between esophagus and stomach. Acts prevent backflow of the food and digestive enzyme. आता आपण जे खातो ते न्यूट्रल्स खातो पण आपल्या स्टमक मध्ये फक्त तेवढंच असतं का? नाही. खूप सारे गॅसेस आहेत, खूप सारे एन्झाईम्स आहेत,
त्याची आपण बघतो पीएच खूप ऍसिडिक असतो, ते वरती आल्यानंतर पूर्ण जळजळ होते, आपल्याला त्रास होतो. हे सगळं त्याचं जे काम आहे ते आपला स्पिंडर करत असतो. ब्लॉक बॅक फ्लोचा तो इथे आहे. आपला हा फंडस पार्ट, हा मिडल, हा पायलोटस. नाव लक्षात झाले? फर्स्ट आपण हा जो मिडल पार्ट आहे मग आपले आहे कार्डियल नॉच विच इज द सुपीरियर angle created when the esophagus enters to the stomach. The angular notch which is bent on the lesser curvature. Lesser curvature कुठे असते आपला? फ्रंट साइड. का? ही छोटी साइड म्हणजे लक्षात ठेवायचं, ही मोठी साइड म्हणजे ग्रेटर आणि ही छोटी साइड म्हणजे लेसर. कार्डियल नॉच which is superior angle. Superior angle म्हणजे काय? वरच्या साइडला. Created when the esophagus enters the stomach. म्हणजे स्टमक सॉरी आपला esophagus कुठून आपला एंटर करतो आपल्या स्टमक मध्ये? इथे. मग आपल्याला लेसर ओमेंटम आणि ग्रेटर ओमेंटम बद्दल बघायचं आहे. लेयर्स ऑफ पेरिटोनियम अटॅच टू द स्टमक. लेसर ओमेंटम अटॅचेस द लिव्हर टू द लेसर कर्वेचर आणि ग्रेटरचं काय? अटॅचेस द ग्रेटर कर्वेचर टू द पोस्टीरियर वॉल ऑफ बॉडी. लेसर कुठे अटॅच करते आपल्याला? लिव्हर टू लेसर कर्वेचर. पण लेसर ओमेंटम आपला अटॅचेस करतो लिव्हर टू लेसर कर्वेचर आणि ग्रेटर ओमेंटम काय अटॅच करतो? ग्रेटर कर्वेचर टू पोस्टीरियर वॉल ऑफ बॉडी. पण नंतर हा पार्ट आहे आपला रज. When empty, the stomach collapses inwards, probing its mucus into the large longitudinal holes called the raj. आता हा रज आहे, हा large longitudinal holes. हे holes like structure दिसतंय. आपण जेव्हा पोट एम्प्टी असतं आपलं तेव्हा ते असं कॉन्ट्रॅक्ट झालेलं दिसतं. म्हणजे आपण ज्यानंतर जेवढं खातो पण ते जे रज आहे ते तसे आपल्याला डायलेट होतात दिसतात. आपली एखादी पॉलिथिन बॅग कशी दिसते, आपण कॉन्ट्रॅक्ट करतो तेव्हा त्याच्यावर अशा वळ्या पडलेल्या दिसतात. मग आपण असं झटकलं, फूक मारली का त्याच्यात काही भरलं की ते एक्सटेंड होते, त्याच्यासाठी ते मदत करत असतात. म्हणजे शॉर्टली आपण म्हणू शकतो की ते सरफेस इन्क्रीज करायसाठी आपल्याला हेल्प करतात. Anatomical divisions of stomach तेच एक असतं आपलं कार्डियक रिजन, फंडस आणि बॉडी, कॉर्पस आणि पायलोरिक ॲट्रम. The stomach is divided into 4 regions. The cardia, which is surrounded the opening of esophagus in the stomach. जसं आपण पाहिलं की हा कार्डिया आहे तो कुठे आहे आपला? सराउंड ओपनिंग ऑफ द esophagus. म्हणजे esophagus ची जिथे आपल्या पोटामध्ये ओपनिंग होत आहे तिथेच तो सराउंड झालेला आहे. तो पार्ट म्हणजे आपला कार्डिया. इन शॉर्ट esophagus नंतर आपला सगळ्यात पहिला पार्ट येणारा म्हणजे आपला कार्डिया. मग नंतर फंडस. फंडस कुठे आहे? वरच्या साइडला, थोडंसं लेफ्ट. The fundus of the stomach, which is the area above the level of cardiac orifice. म्हणजे काय? सिम्पली त्यांनी म्हटलेलं आहे कार्डियाच्या लेवलच्या वरचा जो पण पार्ट आहे आपला तो आहे आपला फंडस. The body of stomach which is largest region of the stomach. आता हा रिजन कसा आहे? त्यांनी फक्त इसोफॅगसला सराउंड केलंय. त्याच्यावरचा छोटासा पार्ट काय आहे? फंडस. तो छोटाच आहे ना. नंतर आपला पार्ट आहे पायलोरिस. पायलोरिस पण हा आहे. ॲज आपण इमेज जरी बघितलं तर आपल्याला कळून येते की सगळ्यात मोठा पार्ट कोणता आहे आपल्या बॉडीचा? स्टमकचा बॉडी. नंतर आहे the pyloric part which is divided into pyloric antrum and the pyloric canal and it is the distal end of stomach. Distal म्हणजे काय? जे आपल्या दूर असतं किंवा खाली असतं त्या साईडला तो डिस्टल एरिया. नेक्स्ट
फंडस. फंडस काय? आपली जी पार्ट आहे ह्याच्यावरचा पार्ट. ठीक आहे. There is a frontal region of stomach. It brings digestion of protein and mix together stomach content. म्हणजे काय? तो फ्रंटल पार्ट आहे स्टमकचा, तो काय करतो? डायजेशन ऑफ प्रोटीन. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे सबस्टन्स आहेत, त्या सबस्टन्सचे जे डायजेशन होत असते ते कंप्लीट आपल्या पोटात नाही होत. काही काही आपल्या तोंडापासूनच चालू होतात, काही काही आपल्या इंटेस्टाईन मध्ये होतात. तर त्याच्यामध्ये जो प्रोटीन पार्ट्स आहे त्याचं जे डायजेशन आहे ते आपल्या पोटात चालू होतं. आणि जे बाकीचे जे आपण जे खातो आणि त्याला डायजेस्ट करण्यासाठी जे काही एन्झाईम्स लागतील मिक्स होतील ते आपलं होत असते आपल्या फंडसवाले पार्ट. नंतर आहे आपली बॉडी. आपल्या स्टमकचा सगळ्यात मोठा पार्ट तो आहे द बॉडी इज द सेंट्रल रिजन ऑफ द स्टमक. सेंट्रल रिजन म्हणजे जो सेंटरला आहे, वरचा पार्ट वेगळा, खालचा पार्ट वेगळा. इट इज डायजेस्ट प्रोटीन अँड ब्लेंड्स मटेरियल फाउंड इन स्टमक. म्हणजे ते काय करतं? ते पण हेल्प करतं आपल्याला प्रोटीनच्या डायजेशन मध्ये. अजून काय करतं? जे आपण खातो ते सगळं मिक्सअप करण्यामध्ये आपल्याला तो पार्ट हेल्प करत असतो. म्हणजे आपल्या स्टमक मध्ये आपण जेवढं काही खाल्लेलं आहे, जे काही ज्युसेस आहे आपल्याला डायजेस्टिव्ह ज्युसेस, ते सगळं मिक्स करून डायजेशन साठी आपल्याला हा जो पार्ट आहे तो मदत करत असतो. नंतर आहे पायलोरस अँड पायलोरिक स्फिंक्टर. आता पायलोरस पार्ट कोणता आपला? हा. पायलोरिक स्फिंक्टर हा. स्फिंक्टर म्हणजे काय? एक वॉल लाइक स्ट्रक्चर ऑफ द स्टमक. It contrasts to empty material from the stomach into the small intestine. The pyloric sphincter is a specialized wall that prevents. Vibhuti, what's happening there? You can explain it later, na? Please pay attention. The pyloric sphincter is a specialized wall that prevents material and digestive enzyme from escaping into the small intestine before the digestion is completed in the stomach. आता आपल्याला पायलोरिक स्फिंक्टर का महत्त्वाचा आहे? जसं आपण बघितलं, जो आपल्या वरचा स्फिंक्टर आहे कार्डियक स्फिंक्टर, तो काय करतो की डायजेस्ट प्रिव्हेंट करतो. आणि हा जो स्फिंक्टर आहे तो काय करतो की आपले जे एन्झाईम्स आहेत ते खाली जाऊ नये. का खाली जाऊ नये? जर ते खाली अगोदरच गेले तर आपल्या पोटामध्ये जेवढं पण जे रिएक्शन चालू आहे, जे डायजेशन चालू आहे, जर आपल्या पोटातून डायजेस्टिव्ह ज्युसेस जर खाली गेले तर आपलं डायजेशन होणार आहे का? नाही. मग त्याचं काम कोण करतो? आपला पायलोरिक स्फिंक्टर. मग आपण बघणार आहोत स्ट्रक्चरल अॅनाटॉमी. द कार्डिया कनेक्ट्स द इसोफॅगस टू द अप्पर स्टमक फंडस which merge with the body followed by the antrum of the stomach. म्हणजे काय? तेच जे आपण सिक्वेन्स पहिला आपला कार्डिया, मग कार्डियाच्या नॉचच्या वरचा जो फंडस, त्याच्या खालचा बॉडी, मग आपला पायलोरस. With the lower outlet of the stomach, the pylorus merge with the duodenum. म्हणजे आपण काय पाहिलं? आपलं लास्ट पार्ट पायलोरस.